हॅलो, व्हिडिओची सुरुवात करूया स्वामी दर्शनाने. तर आम्ही जाता जाता स्वामींच्या मठात वळलो. स्विरूला खूप स्वामींचं दर्शन घ्यायला आवडतं, ती आधीच पळत होती. त्यानंतर आम्ही तिघांनीही छान जाऊन एकदम शांत असं स्वामींचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही तिथून निघालो. आम्ही कुठे चाललो आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर आम्ही एक जागा घेतली आहे. ही आमची जागा आहे आणि इथे बाबांनी छान असं गार्डनिंग केलेलं आहे, म्हणजे भाज्या वगैरे लावलेल्या आहेत. त्या बघण्यासाठीच आम्ही आलेलो आहोत. तर बाबांनी छान असं तिथे गेट पण आता करून घेतलं आहे, कारण की मग सगळी गुरं वगैरे येऊन भाज्या ठेवत नव्हते, त्यामुळे बाबांनी आता गेटसुद्धा बनवून घेतलं आहे. स्विरू बऱ्याच वेळा बाबांसोबत येते, त्यामुळे तिला इथे खूप आवडतं खेळायला. तर ही एवढी सगळी मोठी आमची जागा आहे ही, पण बाबांनी त्यात सगळे भाज्या लावून त्याचं छान असं त्या जागेचं सोनं केलं असं आपण बोलू शकतात. तर हे जे भोपळा आहे ते होत आहेत, अजून झालेले नाही आहेत. हे पण लिंबाचं झाड आहे. यात छान असे छोटे छोटे मँगो झालेले आहेत आंब्याच्या झाडाला. आणि आता पुढे आपण बघतोय तर हे टॅमॅटोज आहे, हे गावठी टॅमॅटो आपण बघतो. तर खूप खूप वेळा बाबांनी घरीसुद्धा आणले होते आणि आज हे बघा अजून एवढे आहेत इथे. छान गावठी. आपण भाज्या वगैरे सगळं खातो, मार्केटमधून घेतो, पण आपल्या स्वतःच्या शेतातल्या भाज्या खाणं आणि यात खूप मोठा आनंद आहे. आणि ते माझ्या डोळ्यांनी आज मला बघून ह्याच्यात पूर्ण बाबांची मेहनत दिसून येते, कारण की त्यांनी हे सगळं त्यांच्या मेहनतीने लावलं. आम्हाला एवढं माहिती पण नाही त्यांनी एवढं सगळं केलं. हे गवार आहेत, आपण गवार बघतो भाज्याने, पण गवारचं झाड बघा आणि गवार कसे लावले येतात त्याला बघा. बऱ्याच जणांनी बघितलंसुद्धा असेल. त्यानंतर ही मुळा हा आता थंडीमध्ये आपण बघतो बऱ्याच ठिकाणी, पण मुळ्यांचं पण हे स्वतःची म्हणजे स्वतःच्या शेतातले मुळे वगैरे बघून आणि हे प्रत्यक्ष असं बघून मला खूपच भारी वाटत होतं, की अरे बाबा आपल्याकडे आहेत हे, आपण हे लावलं आहे. खूप छान वाटत होतं बघून. आणि मुळ्यांच्या पानांची भाजी असते तीसुद्धा खूप छान असते. हे बऱ्याच वेळा बाबा घरीसुद्धा घेऊन आले. बाबांनी रिटायरमेंटमध्ये त्यांची आवड आहे गार्डनिंगची, तर आता फ्लॅटमध्ये एवढे सगळी जागा नसते, पण ही आमची स्वतःची जागा विकत घेऊन बाबांनी इथे त्याचं चांगलं असं उपयोग केलेला आहे. आणि ह्या भाज्या आपण मार्केटमधून आणून खातो, तर ह्या आपल्या स्वतःच्या लावलेल्या भाज्या खूप छान. हे वांगी पण तुम्ही बघू शकता. आपण वांगी बघतो मार्केटमध्ये, भाज्या घेतो, हे स्वतःच्या हाताने हे झाड लावून त्यातले भाज्या फळं खाणं वेगळाच आनंद असतो. आणि ह्याच्यात सगळा पूर्णतः मेहनत जी आहे ही बाबांची आहे. त्यांनी सगळं पाणी टाकणं, हे टाकणं, ते सगळं इथे येऊन बघतो, तुम्ही बघू शकता. ते आतासुद्धा सगळं पाणी बिणी टाकायचं काम करतात. ह्या मिरच्या पण बघा, आपण रोजचा जीवनातला आपला भाग आहे. प्रत्येक भाजीमध्ये आपण वाटणात वगैरे मिरच्या यूज करतो. ह्या मिरच्या पण छान छान अशा मिरच्यासुद्धा आलेल्या आहेत. बऱ्याच प्रकारच्या भाज्या लावतात, झाड उगवत आहेत, सगळं प्रोसेस चालू आहेत बऱ्याच झाडांची. गाजर वगैरेसुद्धा बाबांनी लावलेले आहेत. हे केळीचे झाड, नारळाचे झाड वगैरे. आता मेथीसुद्धा लावलेली आहे, मेथीसुद्धा येईल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच शेअर करेल. तर हे सगळं म्हणजे हे बघा, आता मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देते. हे सगळं त्यांनी लावून त्यांची खूप ह्याच्यात मेहनत आहे. खूप सुंदर अशा लाल मातीमध्ये बाबांनी केले. अजूनसुद्धा ते पाणी वगैरे टाकायचं काम करत आहेत. पूर्ण कंपाऊंड वगैरे करून घेतली चांगलं. सौरभसुद्धा त्यांना मदत करतो आहे पाणी टाकायला. म्हणजे बाबांचं बोललं गेलं तर त्यांनी खूप अशी मेहनती करून, म्हणजे हे जे सगळं तुम्हाला सुंदर दिसते हे सगळं श्रेय बाबांचं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. बाय.